श्रीरामं शरणं समस्तजगता रामं विना का गति रामेण प्रतिहन्यते कलिमलं रामाय कार्याय नमः। जय श्रीराम। सर्वप्रथम श्रीराम कथेच्या या तिसऱ्या दिवशी आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। गेल्या 2 दिवसामध्ये आपण चर्चा केली की कशा प्रकारे भगवान श्री रामचंद्रांच्या दिव्य कथांचं श्रवण केल्यानंतर मनुष्याला काय लाभ प्राप्त होतो आणि कोणत्या भावनेमध्ये भगवंतांच्या लीलेंचं आपण श्रवण केलं पाहिजे। आणि काल दुसऱ्या दिवशी आपण चर्चा केली की कशा प्रकारे भगवंत विविध कारणांद्वारे या भौतिक जगामध्ये अवतीर्ण होतात। जवळजवळ 8 कारणं आपण पाहिली आणि सगळ्यात महत्त्वाचं शेवटचं कारण की भगवंत या भूतलावर येऊन विविध नाना प्रकारच्या लीला करतात, जेणेकरून कलियुगातले बद्ध जीव प्रायेण वल्पायुष सभ्य कलोस्मिन युगे जना मंद सुमंद मतियो मंद भाग्यायुपद्रता, अशा या कलियुगातल्या बद्ध जीवांना भगवत साक्षात्कार होण्यासाठी, कथेद्वारे भगवत साक्षात्कार होण्यासाठी भगवंत या भूतलावरून येऊन लीला करतात। हे आपण काल दुसऱ्या दिवशी पाहिलं। आज आपण भगवंतांच्या वंशावलीची चर्चा करणार आहोत। फार सुंदर एक दृष्टांत, जसं रामायणामध्ये 12 प्रकारच्या ज्या शरणागती आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची शरणागती आहे विभीषण शरणागती। ज्यावेळी भगवान श्री राम लंकेवर आक्रमण करणार त्यावेळी विभीषण रावणाला समजवतो की माता सीतेला तू परत देऊन टाक, परत कर, राम आपल्याला क्षमा करतील, नाहीतर सर्व असुरकुळाचा नाश झाल्याशिवाय राहणार नाही। परंतु कामवश आणि अहंकारवश रावणाने विभीषणाचं ऐकलं नाही। त्यामुळे विभीषणाने रामाची शरणागती घेतलेली आहे। ज्यावेळी विभीषण भगवान श्री रामांना शरणागत आलेले आहेत त्यावेळी त्यांच्यावर काही असुर अनुचर्य आहेत, त्याचे विभीषणाचे काही मंत्री आहेत। आणि ज्यावेळी विभीषणाने शरणागतीचा प्रस्ताव ठेवला त्यावेळी भगवंतांनी जामवंत, सुग्रीव, अंगद, हनुमान आदींची प्रतिक्रिया घेण्याचा विचार केला आणि प्रत्येकाला विचारलं की तुमचं काय मत आहे। आणि मग प्रत्येकाचं मत भगवंतांनी ऐकलेलं आहे। कोणी म्हणे की तो असुर आहे, त्याला बंद करू आणि युद्धानंतर आपण त्याचा निर्णय घेऊ, आता विश्वास ठेवणे योग्य नाही आहे। सुग्रीव म्हणे की त्याचा आत्ताच वध केला पाहिजे, कारण काही झाला तरी तो असुर आहे। हनुमंतरायाने सांगितलं की त्यांची वाणी, त्यांचे डोळे आणि त्यांची शारीरिक कांती, त्यांच्या शारीरिक हालचालीवरून हे लक्षात येतं आहे की ते पूर्णपणे शरणागत आहेत। आणि मग भगवान श्री राम जे आहेत ते विभीषणाला सांगतात की मी तुला लंकेचा राजा म्हणून घोषित करत आहे। आणि मग ज्यावेळी लंकेचा राजा म्हणून घोषित करे असं सांगितल्यानंतर भगवंत सहज अजून एक वाक्य म्हणून जातात की जर उद्या रावण शरणागत जरी आला तरी मी त्याला क्षमा करून टाकेन। आता हे ऐकल्यानंतर एक वानर मध्येच भगवंतांना पुटपुटतो, भगवंतांना एक शब्द विचारतो की भगवंता, तुम्ही तर विभीषणाला लंकेचा राजा करून टाकलेलं आहे, घोषणा केलेली आहे की तू लंकेचा राजा, आणि तुम्ही हेही म्हणताय की उद्या जर रावण शरणागत आला तर मी त्याला क्षमा करेन। मग रावण जर उद्या शरणागत आला तर तुमचं वचन मोडीत जाईल, कारण तुम्ही एक वचनी, एक बाणी आणि एक पत्नी आहात। भगवान श्री राम त्या प्रश्नाने थोडंसं स्मितहास्य करतात आणि त्या वानराकडे बघून म्हणतात
काही चिंता नाही आहे. जर उद्या रावण जरी मला शरणागत आला तर मी काय करेन, विभीषणाला लंकेचं राज्य देईन आणि रावणाला अयोध्येचा राजा बनवून मी त्याला राज्य प्रदान करेन. हे ऐकल्यानंतर अजून एक वानर, त्याच्या मनात एक प्रश्न निर्माण होतो. तो म्हणतो, भगवंता ठीक आहे, तुम्ही विभीषणाला लंकेचा राजा कराल, रावणाला अयोध्येचे राजा कराल, पण जर उद्या भरत महाराज म्हणाले की मला अयोध्येवरच राज्य करायचं आहे, कारण दशरथ महाराजांनी तसं मला वचन दिलेलं आहे, 14 वर्ष वनवास आणि मी राजा म्हणून राज्याभिषेक करू शकतो. उद्या भरत जर म्हणाला मला राज्य करायचं आहे तर तुम्ही काय करणार? भगवंत पुन्हा मिश्किलपणे हसले, स्मित हास्य भगवंतांच्या चेहऱ्यावरती, आणि भगवंत म्हणाले, काही चिंता नाही आहे, विभीषणाला मी लंकेचा राजा करेन, रावणाला अयोध्येचा राजा करेन आणि भरताला मी वैकुंठाचा राजा बनवून या तिघांची दास बनवून मी सेवा करेन. हे आहे भगवंताचं वचन. आणि म्हणून रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर वचन न जाय, हे भगवंतांच्या वाणीतून बाहेर निघतच आहे. पण भगवंताची दया आणि भगवंताची करुणा किती आहे बद्ध जीवांप्रती, हे आपण या लीलेमधून बघू शकतो. आणि म्हणून रामायणातील बालकांडाच्या आज 3ऱ्या दिवशी इक्ष्वाकुवंशये प्रभो रामो नाम जने श्रुता, की जे रामाची रघुकुल, जे रामांचा वंशवली आहे, याची आपण आज चर्चा करणार आहोत. की कशा प्रकारे भारतीय संस्कृतीमध्ये इतके महान महान राजा होऊन गेलेले आहेत, ह्या संस्कृतीमध्ये आपण जन्म घेतलेला आहे. आणि जर आपण यांच्या जीवनचरित्राचं आपल्या जीवनचरित्रामध्ये जर पालन केलं तर खऱ्या अर्थाने आपण देखील रामांच्या पदचिन्हाचं अनुगमन करत आहोत. आणि हे सांगण्यासाठीच आज आपण इक्ष्वाकू कुलाची वंशावली, श्रीरामचंद्रांची वंशावली याच्यावर चर्चा करणार आहोत. जवळजवळ बऱ्याच ठिकाणी शोधकार्य केल्यानंतर, कारण बरेच रामायण आहेत, या रामायणामध्ये, वाल्मिकी रामायणामध्ये 39वी जी पिढी आहे ती महाराज दशरथांची, श्रीरामांची आहे असं सांगितलं जातं. काही ठिकाणी 42 पिढ्यांचं वर्णन आहे, काही ठिकाणी 62 पिढ्यांचं वर्णन आहे. याचं मूळ कारण की कैक वर्ष इंग्रजांनी आपल्या भारतावर केलेले जुल्म आणि भारतातले जे काही महत्त्वाचे ग्रंथ होते, जे हिंदू आणि सनातन धर्माला एकत्र ठेवू शकत होते, त्या ग्रंथांची विल्हेवाट या इंग्रजांनी लावली. त्याचबरोबर विविध यवन शासक ज्यांनी या भारतभूमीवर अत्याक्रांत करून वेगवेगळे मंदिरं, वेगवेगळे ग्रंथालय हे तोडून आपला जी संस्कृती आहे, आपले जे ग्रंथ आहेत ते नष्ट केल्यामुळे याच्यामध्ये थोडीशी भूमिका, वेगवेगळ्या आचार्यांची वेगवेगळी भूमिका आहे. परंतु हे सर्व आचार्य या रघुवंश किंवा रघुकुलामध्ये झालेले आहेत. तर आपण जे काही आचार्य किंवा जे काही राजा या रघुवंशामध्ये झालेले आहेत, त्यांच्या जीवनातून काहीतरी प्राप्त करून आपण रामचंद्रांचं अनुगमन करायचं आहे, हेच आपल्याला या सर्व चर्चेमधून प्राप्त करायचं आहे. म्हणून सर्वप्रथम इक्ष्वाकू कुलाची जी परंपरा आहे, वंश परंपरा, त्याच्यामध्ये सर्वप्रथम ब्रह्माजी आहेत. मी आधी सर्वांची नावं वाचतो आणि मग त्यानंतर एक एक राजांचं जीवनचरित्र आपण चर्चा करणार आहोत. सगळ्यात पहिलं ब्रह्माजींचे मानसपुत्र आहेत मरीची, आणि मरीचीचे पुत्र आहेत कश्यप, जे सप्तऋषीमध्ये एक आहेत. आणि त्यांची जी पत्नी आहे ती आदिती आहे. कश्यप मुनींचीही आपण चर्चा करणार आहोत. त्यानंतर कश्यप मुनींचे पुढचे वंशज आहेत विवस्वानाचे पुढचे वंशज आहेत मनू, आणि मनूचे पुढचे वंशज आहेत इक्ष्वाकू. आता याच्यामध्ये हे वाल्मिकी रामायणानुसार आपण चर्चा करत आहोत, परंतु भट्टाचार्यांनी
रघुवंश नामक एक ग्रंथ काढलेला आहे, जो राजा रघुला केंद्रबिंदू ठेवून त्याने तो रघुवंश नावाचा ग्रंथ काढलेला आहे. या ग्रंथांमध्ये ते सांगतात की मनूच्या 10 पुत्र होते मनूला, आणि याच्यामध्ये पहिला पुत्र इक्ष्वाकू होता, आणि इक्ष्वाकूच्या त्या पिढीमध्ये पुन्हा एक 8वे इक्ष्वाकू राजा झाले, आणि नंतर इक्ष्वाकू नंतर पुन्हा रामचंद्रांची वंशावली पुढे वाहते किंवा पुढे चालते. तर असं एक काय भट्टाचार्यांचं मत आहे. असो, तर मनूनंतर इक्ष्वाकू, त्यांचंही फार सुंदर जीवनचरित्र आहे. इक्ष्वाकूनंतर कुक्षी, कुक्षीनंतर विकुक्षी, हे पुढचे जे आहेत ते सम्राट आहेत. विकुक्षीनंतर वर्णन आलेलं आहे बाण महाराज. बाण महाराजानंतर अनरण्य हे एक राजा होऊन गेले, त्यांचंही वर्णन आपण करणार आहोत. अनरण्यनंतर महाराज पृथू, ज्यांचं श्रीमद भागवतमध्ये देखील वर्णन आहे. त्यानंतर महाराज पृथूचे वंशज आहेत. त्याच्यानंतर त्रिशंकू महाराज. या त्रिशंकूंच्या महाराजांच्याच परंपरेमध्ये हरिश्चंद्र महाराज, त्याचबरोबर धुंधुमार हे एक राजा या परंपरेमध्ये येतात. त्याच्यानंतर युवाणाश्व, युवाणाश्वनंतर राजा मानधाता, मानधातानंतर सुसंधी आणि ध्रुवसंधी यांची वंशावली सुरू होते. या वंशावलीनंतर भरत नावाचे राजा हे राज्य करतात, आणि ते देखील पृथ्वीचे सम्राट असतात. त्यानंतर असित, आणि असित नंतर सगर महाराजांची वंशावली सुरू होते. सगर नंतर मग असमंजस, असमंजस नंतर अंशुमान, अंशुमान नंतर महाराज दिलीप. दिलीप महाराजांची देखील फार सुंदर कथा आज आपण चर्चा करणार आहोत. आणि मग दिलीप महाराजानंतर भगीरथ, ज्यांच्यामुळे गंगा या भूतलावर आलेली आहे, म्हणून भागीरथी गंगा आपण गंगेला नाव दिलेलं आहे. तर भगीरथ यांचं जीवनचरित्र आहे. त्यानंतर कुकुस्थ हे देखील त्यांचे पुढचे वंशज आहेत. त्यानंतर रघु, आणि या रघु या नावावरून भगवान श्रीरामांना रघुनाथ किंवा राघव ही जी नावं पडलेली आहेत ती या रघुवंशावरून पडलेली आहेत, म्हणून रघुवंश. रघुवंशानंतर वर्णन आलेलं आहे प्रबुद्धम, प्रबुद्धनंतर शंखन, शंखनंतर सुदर्शन, सुदर्शनंतर अग्निवर्ग, अग्निवर्गनंतर शिग्रग, शिग्रगनंतर जे वंशज आहेत मरु, मरुनंतर प्रसुक्षुभ हे मंत्री हे पुढचे सम्राट आहेत. त्यानंतर अंबरीश महाराज, ज्यांचं श्रीमद भागवतमध्ये फार सुंदर वर्णन आहे, तर त्यांची देखील आज आपण चर्चा करणार आहोत. त्यानंतर महाराज नहुष, महाराज ययाती, त्यानंतर महाराज नाभग, नाभगचे पुत्र आहेत महाराज अज, अजाचे पुत्र आहेत महाराज दशरथ, आणि या दशरथाचे 4 पुत्र होतात राम, लक्ष्मण, शत्रुघ्न आणि भरत. ही आहे वंशावली. आणि यांचं एकेकाचं जर जीवनचरित्र चर्चा करायची म्हटले तर विचार करा आपल्याला रामकथा किती दिवस करावी लागेल. नाही तरी पण यांच्या जीवनामध्ये ज्या काही गोष्टी वाचण्यामध्ये आल्या, अभ्यासामध्ये आलेल्या आहेत, त्यांची थोडी थोडी चर्चा आपण करणार आहोत. सगळ्यात प्रथम जे ब्रह्माजी, ब्रह्माजीचे पुत्र मरीची, मरीचीची पत्नी कला, आणि यांचे जे पुत्र झाले ते कश्यप. आणि हे कश्यप जे आहेत हे यांच्या कश्यप मुनींच्या वंशावलीमध्ये बरेचसे जीवजंतू या पृथ्वीतलावर प्रकट झालेले आहेत. हे कश्यप ऋषी हे सप्तऋषींपैकी एक मानले जातात, आणि जवळजवळ हे यांच्या 17 राण्या होत्या, आणि या 17 राण्या दक्ष महाराजांच्या पुत्री होत्या, आणि दक्ष महाराजांच्या या पुत्रींच्या 17 राण्या होत्या. या 17 राण्यांचं विवरण दिलेलं आहे की या 17 राण्यांपासून कुठले कुठले पुत्र किंवा कुठले जीवजंतू निर्माण झालेले आहेत, आणि ते जीवजंतू या भूतलावर कार्यरत आहेत. याचं वर्णन आपल्याला मिळेल. तर कश्यप यांची पहिली पत्नी आहे आदिती, तिच्याकडून
आदित्य म्हणजे देवता, दितीकडून असुर निर्माण झाले, दंतूकडून दानव निर्माण झाले, काष्ठाकडून अश्व निर्माण झालेले आहेत, त्याच्यानंतर अनिष्ठाकडून गंधर्व निर्माण झालेले आहेत, सुरसाकडून राक्षस निर्माण झालेले आहेत, इला हिच्याकडून जे काही वृक्ष पाहतो ते इला नावाच्या पत्नीकडून कश्यप मुनीने त्यांना प्रदान केलेले आहेत. त्यानंतर मुनी नावाच्या पत्नीकडून अप्सरागण निर्माण झालेले आहेत. त्यानंतर सुरभीकडून ज्या गायी आहेत त्या प्रकट झालेल्या आहेत. त्याच्यानंतर वर्णन आलेलं आहे ताम्राकडून जे काही गृद गाढव किंवा कुत्रे हे त्याकडून प्राप्त झालेले आहेत. सरमादेवीकडून वर्णन आलेलं आहे की तिच्याद्वाराकडून जे श्वान आहेत ते प्रकट झालेले आहेत. विनीता तिच्याकडून गरुडजींचा जन्म झालेला आहे. कुद्रूकडून नाग, पतंगी नावाच्या स्त्रीकडून पतंगे आणि अशा प्रकारे यामिनीकडून वर्णन आलेलं आहे. शरश असे वेगवेगळे जीवात्मे या भूतलावावर निर्माण झालेले आहेत. तर हे कश्यप ऋषींचं वंशावली आहे किंवा कश्यप ऋषी यांनी जी जीवसृष्टी निर्माण केली त्याचं वर्णन रामायणामध्ये आलेलं आहे. आणि मग सुरुवात होते की त्याच्यानंतर विवस्वान, विवस्वानंतर मनू आणि मनूनंतर इक्ष्वाकू राजाचं जीवनचरित्र आहे. इक्ष्वाकू राजाला अमैथुनीय राजा देखील म्हटलं जातं, कारण इक्ष्वाकू राजा जे आहेत ते मनू राजाने ज्यावेळी शिंक आली, या शिंकेतून बाहेर आलेले पुत्र म्हणून त्यांचं नाव झालं इक्ष्वाकू. आणि हे इक्ष्वाकू अत्यंत धार्मिक, सत्यव्रती, प्रामाणिक, वीर आणि यांनी कौशल राजाची राज्य स्थापन केलं आणि याची अयोध्या जी नगरी आहे, राजधानी आहे, ती निर्माण केली. आणि हे तिथे इक्ष्वाकू वास्तव्य करून राहिले. आणि या इक्ष्वाकूच्या कुलावरून जे इक्ष्वाकू वंश निर्माण झालेला आहे. अशा प्रकारे हे जे इक्ष्वाकू राजा आहेत यांच्या बऱ्याच सुंदर सुंदर कथा रामायणामध्ये वर्णन केलेले आहेत की इक्ष्वाकू महाराजांना जवळजवळ 100 पुत्र होते आणि या 100 पुत्रांची वेगवेगळी विभागणी देखील शास्त्रांमध्ये केलेली आहे. इक्ष्वाकू महाराज जे आहेत ते या लोकामध्ये राहून देखील त्यांनी जवळजवळ पूर्ण पृथ्वीवरती त्यांनी साम्राज्यच प्राप्त केलं नव्हतं, तर स्वर्गावर देखील त्यांनी आपला विजय प्राप्त केला होता. ते जे इक्ष्वाकू राजा आहेत यांचं मृत्यू हा फार सुंदर किंवा त्यांनी आपलं कसं शरीर त्यागलं याविषयी फार सुंदर कथा आहे. ददीची मुनी यांचे पौत्र हे पिप्पलादी ऋषी यांचे पुत्र, ते ऋषीमुनी अत्यंत कडक त्यांनी तपस्या केली होती. आणि या तपस्येच्या फळावरती त्यांना देवतांनी वरदान दिलं होतं की तुला ज्यावेळी तुझ्या शरीरावरती जोपर्यंत तुझी इच्छा नाही तोपर्यंत काल कार्य करू शकत नाही किंवा मृत्यू तुला शिवू शकणार नाही. आणि या ऋषींची इच्छा होती, ददीची जे पौत्र होते नातू, त्यांची इच्छा होती की हा जो मी तपस्या केलेला देह आहे या देहानेच मला या भौतिक जगातून प्रयाण करायचं आहे. आणि म्हणून त्यांनी कडक तपस्या सुरू केलेली आहे. आणि त्यांची तपस्या सुरू असताना इक्ष्वाकू महाराज तिथे पोहोचतात. आणि इक्ष्वाकू महाराज तिथे पोहोचल्यानंतर इक्ष्वाकू महाराज प्रार्थना करतात आणि ते ऋषींना सांगतात की मी इक्ष्वाकू आहे आणि माझ्याकडून तुम्हाला काय वरदान हवं असेल तर तुम्ही ते अवश्य मागा. उलट हा जो ददीची मुनींचे नातू होते त्याने सांगितलं की तुम्ही मला देण्यापेक्षा माझ्याकडून तुम्हाला काय वरदान हवं आहे किंवा काय दान हवं आहे ते तुम्ही माझ्याकडून मागा. इक्ष्वाकू राजाने सांगितलं ठीक आहे, तुम्ही जी काही आयुष्यभर तपस्या केलेली आहे त्या तपस्येचं दान तुम्ही मला करा. तर त्यांनी तपस्येचं जे फळ आहे ते
इक्ष्वाकू महाराजांना अर्पण करणार, तर त्यांनी विचारलं इक्ष्वाकू महाराजांना की नक्की या दान जे तुम्ही मला देता, इतकी जी तुम्ही तपस्या केलेली आहे त्याचं फळ मला काय मिळणार आहे. त्यावेळी ते पिप्पलादी ऋषींचे पुत्र होते, दधीची मुनींचे पौत्र. त्यांनी सांगितलं की मलाही माहिती नाही याचं फळ काय आहे, परंतु मी जी तपस्या केलेली आहे त्याचं दान मी तुम्हाला सगळं देत आहे. त्यावेळी इक्ष्वाकू महाराज म्हटले की नाही, मी हे दान स्वीकार करू शकत नाही. परंतु हे पौत्र म्हटले की मी दान दिलेलं आहे म्हणून तुम्हाला ते परत करता येणार नाही. आणि मग दोघांमध्ये चर्चा सुरू झालेली आहे. मग इक्ष्वाकू महाराजांनी सांगितलं की मी क्षत्रिय आहे, मी दान घेऊ शकत नाही, पण मी तुम्हाला माझं जे पुण्य आहे ते मी तुम्हाला दान करतो. हेही घ्यायला तयार नाहीत ब्राह्मण. ते म्हणे की नाही, मी घेऊ शकत नाही. आणि मग दोघांच्या समंजसमुळे दोघांनी काय केलेलं आहे, आपलं जे पुण्य आहे ते एकमेकाला दान करून दोघांनीही भयानक तपस्या केलेली आहे. आणि दोघांनी भयानक तपस्या केल्यानंतर अंतिमता हे दोघेही ब्रह्माजीच्या मुखामध्ये विलीन झालेले आहेत सशरीर. तर अशी ख्याती, तर तपस्या हा यांचा मूळ गुण आपण आपल्या जीवनामध्ये घेतला पाहिजे. तशा प्रकारे इक्ष्वाकू राजांची वंशावली पुढे सुरू होते. त्यानंतर या वंशावलीमध्ये तिसरे येतात अनरण्य. हे अनरण्य महाराज देखील अत्यंत सत्यवादी, दानधर्मी, ब्राह्मणांना दान केल्याशिवाय ते भोजन करत नसत. गाय दान, वस्त्रदान, अलंकार दान अशा प्रकारे दान केल्याशिवाय अनरण्य महाराज कधीही भोजन करीत नसत. हा त्यांचा नित्यांचा नियम होता. आणि असे अनरण्य महाराज यांना रावण एका युद्धामध्ये कपटाने मारतो. रावण आणि अनरण्यांचं युद्ध झालेलं आहे, रावण त्यावेळेपासून आहे. आणि मग यांनी रावणाला शाप दिलेला आहे की तू मला छलने मारलेला आहेस, त्यामुळे मी तुला शाप देतो की माझ्या वंशामध्येच तुझा सर्वनाश येणार आहे. माझ्या वंशामध्येच माझ्या वंशामधलाच व्यक्ती तुझा नाश केल्याशिवाय राहणार नाही, असा अनरण्यने रावणाला शाप दिलेला आहे. आणि अनरण्यांचा वध झालेला आहे. त्यानंतर अनरण्यनंतर जे राजा अयोध्येचे झाले किंवा जे सम्राट या पृथ्वीचे झाले त्यांचं नाव आहे पृथु महाराज. पृथु महाराज ही त्यांची पुढची वंशावली आहे. श्रीमद भागवतमध्ये पृथु महाराजांचं वर्णन येत आहे की अंगाचे पुत्र जे आहेत ते महाराज वेन. आणि वेनाचे ज्यावेळी वेन अत्याचारी होतो आणि अत्याचारी झाल्यानंतर त्यांनी काय केलेलं आहे, ब्राह्मणाने त्याचा वध केला. आणि सुनीता त्यांची जी माता आहे तिनं त्याचं शरीर जपून ठेवलं, त्यांचं मंथन केलेलं आहे. आणि मंथन केल्यानंतर त्यातून पृथु महाराजांचा जन्म झालेला आहे. अर्ची देखील वेनाच्या जंघामधून मंथन करून ब्राह्मणाने त्यांना अवतीर्ण केलेला आहे. भगवंताचे स्वांश अंश अवतार महाराज पृथु. आणि हे पृथु महाराज इतके बलवान आहेत, सर्वांनी त्यांचा राज्याभिषेक केलेला आहे. आणि फार सुंदर श्रीमद भागवतमध्ये पृथु महाराजांचं जीवनचरित्र आहे. पृथु महाराजांच्या जीवनचरित्रामध्ये पृथ्वीलाही त्यांनी दंड देण्यासाठी धनुष्यबाण उचलण्याची कथा आहे. परंतु विशेषतः पृथु महाराजांच्या जीवनचरित्रामध्ये त्यांनी जवळजवळ केलेले 99 अश्वमेध यज्ञ त्यांनी पूर्ण केले होते. आणि 100वा अश्वमेध यज्ञ पूर्ण केल्यानंतर त्यांना इंद्राची जागा प्राप्त होणार होती. त्यामुळे इंद्राने काय केलं, अश्वामध्ये जे यज्ञामध्ये अश्वमेध यज्ञामध्ये जो घोडा असतो तो चोरून नेलेला आहे. आणि हे चोरून घेऊन जात असताना अत्री ऋषी सांगतात की अरे तो घोडा चोरून घेऊन जात आहे, तुम्ही त्याला पकडून आणा. आणि मग वर्णन आलेलं आहे की पृथु महाराज जे आहेत तो घोडा पुन्हा पकडून आणतात. आणि पुन्हा वर्णन आलेलं आहे की यज्ञ सुरू असताना पुन्हा इंद्र जो आहे तो घोडा पकडून घेऊन गेलेला आहे. आणि मग पृथु महाराज अत्यंत चिडलेले आहेत, अत्री ऋषी चिडलेले आहेत.
अत्री ऋषीने सांगितलं की पृथू महाराज, तुम्ही आता इथून जाऊ नका, आम्हीच इंद्राला मंत्राद्वारे या यज्ञामध्ये पाडतो. आणि मग त्यांनी यज्ञाद्वारे, मंत्राद्वारे त्यांनी यज्ञामध्ये इंद्राला भस्म करण्याचं ठरवलं. आणि त्यावेळी ब्रह्माजी आणि स्वयं विष्णू अवतीर्ण झालेले आहेत. आणि त्यांनी सांगितलेलं आहे पृथू महाराजांनी की तुम्हाला यज्ञ करण्याची आवश्यकता नाही. विचार करा, चुकी नसताना त्यांना सांगितलं की तुम्हाला यज्ञ करण्याची आवश्यकता नाही. आणि पृथू महाराजांनी ते स्वीकार केलेला आहे. भगवान विष्णू प्रसन्न झालेले आहेत. फार सुंदर कथा आहे. ज्यावेळी भगवान विष्णूने त्यांना विचारलं तुम्हाला काय वरदान हवं आहे, तर पृथू महाराजांनी सांगितलं की मला हजारो कान हवेत, जेणेकरून मी तुमच्या लीलांचं श्रवण करू शकू. आता एक अश्वमेध करणं इतकं साधारण गोष्ट नाही आहे. नाशिक इतकं मोठं शहर आपल्याला बसवावं लागतं. त्यावेळी एक अश्वमेध यज्ञ तयार होतो किंवा केला जातो. असे जवळजवळ 99 यज्ञ केल्यानंतर शेवटी भगवंताने सांगितलं की यज्ञ बंद करा. किती मोठी गोष्ट आहे. आणि काय भगवंताकडे मागितलं की मला हजारो कान द्या, जेणेकरून मी तुमच्या कथांचं श्रवण करू शकतो. तसे पृथू महाराजांची वंशावली, पृथू महाराजांच्या नावावरून या धरेला, या वसुंधरेला पृथ्वी हे नाव पडलेलं आहे. आणि मग पृथू महाराजांचे पुढचे वंशज आहेत महाराज त्रिशंकू. रामायणामध्ये देखील या त्रिशंकू महाराजांची फार सुंदर कथा आहे. ज्या प्रकारे पूर्वापार आलेल्या परंपरेनुसार सत्यनिष्ठ, प्रामाणिकता या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या त्रिशंकू महाराजांच्या जीवनात होत्या. कालांतराने त्रिशंकू महाराजांच्या मनामध्ये एक प्रश्न आला की ठीक आहे, मी जोपर्यंत या भूतलावर आहे, या शरीराने मी आनंद घेत आहोत, परंतु मृत्यूनंतर मला कोणत्या प्रकारचं शरीर मिळेल हे मला ज्ञात नाही. म्हणून मला सशरीरामध्ये भगवंताच्या धामामध्ये जायचं, स्वर्गामध्ये जायचं. आणि मग या विचाराने ते सर्वप्रथम त्यांचे कुलगुरू वशिष्ठ ऋषींकडे गेलेले आहेत, त्यांचे गुरु. आणि वशिष्ठ ऋषींना, हे ब्रह्मर्षी आहेत, त्यांना प्रार्थना केली की कृपा करून माझी विनंती आहे की मी आजीवन सत्याचं पालन केलेलं आहे, मी दानधर्म केलेला आहे, तर माझी इच्छा आहे की हे शरीर सोडल्यानंतर मी सशरीर स्वर्गामध्ये गेलो पाहिजे. वशिष्ठ ऋषीने त्यांची समजूत काढली. त्यांना सांगितलं की असं कोणीही सशरीर स्वर्गामध्ये जाऊ शकत नाही. परंतु यांनी मात्र ते ऐकलं नाही. ज्यावेळी वशिष्ठ ऋषीने सांगितलं की मी हे करू शकणार नाही, त्यावेळी वशिष्ठ गुरूंचं न ऐकता ते त्यांच्या वशिष्ठ ऋषींच्या 100 पुत्राकडे गेलेले आहेत. आणि 100 पुत्रांना त्यांनी विनंती केली की मी तुमच्या वडिलांकडून आलेलो आहे आणि तुमच्या वडिलांनी, कारण तुमच्याकडे ब्रह्मतेज आहे, तुम्ही शास्त्रांचे ज्ञाता आहात आणि तुमच्याकडे तपस्येचं बल आहे, ज्या बलावरती तुम्ही मला स्वर्गामध्ये पाठवू शकता आणि त्यासाठी जे काही दान लागेल मी तुम्हाला देण्यास तयार आहे. परंतु ज्यावेळी त्यांच्या पुत्राने ऐकलं, 100 मुलांनी ऐकलं वशिष्ठांच्या की वडिलांनी नाही म्हटल्यानंतर देखील हे आपल्याकडे आलेले आहेत आणि स्वर्गात जाण्याची इच्छा करतात, हा आपल्या वडिलांचा अपमान आहे. आणि म्हणून त्यांनी त्या राजाला शाप दिला, त्रिशंकूला शाप दिला की तू एक चांडाळ बनून जाशील. आणि मग त्रिशंकू राजांचं शरीर पूर्णतः परिवर्तित झालेलं आहे, पूर्ण परिवर्तित झालेलं आहे. आणि मग यांनी त्रिशंकू महाराज हे विश्वामित्राकडे गेलेले आहेत. कथा येणार आहे त्याची बालकांडामध्ये पुढे. विश्वामित्राकडे गेल्यानंतर, कारण विश्वामित्र आणि वशिष्ठ ऋषींचं फार मोठं युद्ध किंवा त्यावेळी त्यांचं जमत नव्हतं. त्याची कथा बालकांडामध्ये आपण चर्चा करणार आहोत. का जमत नव्हतं, काय त्याच्या मागे कारण आहे. इकडे वशिष्ठ ऋषीने नाही म्हटलं, 100 पुत्रांनी नाही म्हटलं आणि विश्वामित्राकडे गेल्यानंतर विश्वामित्रांनी ज्यावेळी सुरुवातीला त्यांना नाही म्हणून सांगितलं, त्यावेळी त्यांनी देखील सांगितलं वशिष्ठ ऋषी करू शकले नाही तर तुम्ही काय करणार. हे ऐकल्यानंतर विश्वामित्राचा जो अहंकार आहे तो
वाढला. त्यांनी सांगितलं, ठीक आहे, मी तुला सशरीरामध्ये स्वर्गामध्ये पाठवेन. आणि आपल्या पुत्रांना आज्ञा देऊन वेगवेगळ्या ऋषींना एकत्र आणून त्यांनी जे त्रिशंकू महाराज आहेत त्यांना स्वर्गात पाठवण्याचा निर्णय घेतला. मंत्रबळावरती ते स्वर्गाच्या दिशेने निघाले. वरून इंद्र आणि आदी पार्षदांनी त्यांनी पाहिलं की हा चांडाळ जो आहे तो सशरीरामध्ये वर येतोय. त्यावेळी इंद्रदेवाने तिकडून त्यांना ढकललं. आणि अशा वेळी त्रिशंकू ना स्वर्गात जात आहेत ना भूतलावर येत आहेत. खालून ब्राह्मण शक्ती लावत आहेत, वरून देवता शक्ती लावत आहेत. खाली डोकं आणि वर पाय असं त्रिशंकूचं जीवन झालेलं आहे. आणि मग शेवटी विश्वामित्र यांनी पाहिलं की देवता त्यांना घेण्यास तयार नाहीत. त्यावेळी त्यांनी स्वतः एक वेगळी विश्वसृष्टी बनवण्याचं, एक वेगळं स्वर्ग बनवण्याचा संकल्प त्यांनी केलेला आहे. आणि हे ज्यावेळी संकल्प केला त्यावेळी इंद्राच्या लक्षात आलं की जर आपण यांना सशरीर घेतलं नाही तर आपल्याला काय होईल, दुसरे स्वर्ग बनवतील आणि आपलं जे पद आहे ते नष्ट होईल. म्हणून इंद्र, देवी देवता, सगळे ऋषीमुनी विश्वामित्रांना प्रार्थना केलेली आहे की कृपा करून तुम्ही काही तसं करू नका. आपण जे आहे यांना सशरीर, परंतु आता त्यांनी बरीच निर्मिती केली होती. ते म्हणे की ती निर्मिती देखील तशीच राहील आणि यांना आम्ही सशरीर स्वर्गामध्ये घेऊन जाऊ. तर हे होते महाराज त्रिशंकू. हे देखील वंशावलीमध्ये रामचंद्रांच्या वंशावली येत आहेत. त्यानंतर महाराज हरिश्चंद्रांची जी कथा आहे ती प्रवचनाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आपण चर्चा करणार आहोत. कारण फार सुंदर कथा आणि फार सुंदर त्याच्यावरून आपल्या जीवनासाठी घेण्यासाठी फार चांगले चांगले धडे आहेत. सत्यवचनी महाराज हरिश्चंद्र. यानंतर महाराज जे आहेत ते युवानाश्व यांची वंशावली सुरू होते. युवानाश्व महाराज जे आहेत यांची फार सुंदर कथा आहे. युवानाश्व महाराज हे अत्यंत ज्या प्रकारे रघुकुलमध्ये प्रत्येक राजा वागत होता तसे प्रत्येक गुण यांच्यामध्ये होते. परंतु दुर्भाग्यवश यांना पुत्र नव्हता. मग यांनी वशिष्ठ ऋषी आणि आदी चव्वन ऋषी आदी यांना विचारून एक पुत्र कामेष्टी यज्ञ केला. आणि हा जो पुत्र कामेष्टी यज्ञ आहे तो अनेक दिवस चाललेला आहे. एक दिवशी ऋषीमुनींनी मंत्र उच्चारण करून एक जल निर्मिती केली आणि या जलामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, ती शक्ती टाकली ज्यामुळे त्यांना पुत्र, राणीला पुत्र होईल. आणि हे सगळं केल्यानंतर त्यावेळी युवानश्व राजा आणि त्यांची पत्नी जी आहे ती यज्ञविधी संपवून थोडेसे फेरफटका मारण्यासाठी गेले होते. आणि ज्यावेळी ते फेरफटका मारून आले त्यावेळी ऋषीमुनी हे काही कामानिमित्त काही यज्ञामध्ये बाकीच्या विधींसाठी ते कार्य करत होते. आणि हे मंतरलेलं जे जल होतं ते तसंच्या तसंच तिथे यज्ञासमोर होतं. युवानश्व महाराज आले आणि त्यांना फार तहान लागली होती. त्यांनी विचार केला की मला जल कुठून प्राप्त होईल. त्यांनी इतरत्र शोधलं पण त्यांना जल कुठं प्राप्त झालं नाही. यज्ञकुंडासमोर असलेलं जल त्यांनी ते प्राशन केलं, जे मंत्र अभिभूत करून ठेवलं होतं आणि त्याच्यामध्ये पुत्र होण्याची शक्ती होती. आणि युवानश्व महाराजांनी ते जे जल आहे ते प्राशन केल्यानंतर मग ऋषीमुनी ज्यावेळी आले त्यावेळी त्यांना कळालं की मंत्रभूत केलेलं हे जे जल आहे ते युवानश्व महाराजांनी घेतलेलं आहे आणि ते जल आता त्याचा प्रभाव दाखवल्याशिवाय राहणार नाही. मग शेवटी बरेच 12 महिने गेले. 12 महिन्यानंतर युवानश्व राजा जे आहे त्यांच्या गर्भामध्ये त्यांना गर्भ निर्माण झाला आणि त्या गर्भामध्ये त्यांना जे आहे पुत्र प्राप्त झालेला आहे. आणि मग त्यांना कोणत्या प्रकारचा म्हणजे सर्जरी करून त्या पुत्राला बाहेर काढून युवानश्व महाराजांची सर्जरी केलेली आहे. आणि मग तो जो पुत्र झाला तो रडू लागला. आता या बाळाला दूध कुठून द्यायचं हा प्रश्न युवानश्व राजा आणि सर्व ऋषीमुनींना झाला. त्याचवेळी इंद्राने हे क्रंदन ऐकलं आणि इंद्राने ते दिव्य बालक, कारण मंत्र आविर्भूत केलेलं ते जल होतं, ते दिव्य बालक पाहिल्यानंतर इंद्राने काय केलं, कारण इंद्रांच्या बोटांमध्ये अमृत आहे, त्याने ते आपलं बोट जे आहे ते
त्या मुलाच्या मुखामध्ये सोडलेलं आहे आणि ते बाळ हळूहळू वाढू लागलेलं आहे. आणि म्हणून याचा दाता मानदाता म्हणून इंद्र म्हणाले की मी याचा दाता आहे, म्हणून त्या राजाचं नाव पडलेलं आहे मानधाता, राजा मानधाता. आणि मग युवानश्वच्या पुढची पिढी आहे राजा मानधाता. आता या राजा मानधातांचं देखील फार सुंदर जीवनचरित्र आहे. हेच मानधाता इतके वीर होते, इतके शक्तिशाली होते की त्यांनी पूर्ण विश्वजित म्हणजे पूर्ण विश्व त्यांनी विजयी केलं होतं. आणि त्यांची इच्छा होती की मला आता इंद्राच्या आसनावरती बसायचं आहे किंवा इंद्राच्या बाजूला जाऊन आसनग्रस्त व्हायचं आहे. आणि म्हणून ते इंद्राकडे जाऊन त्यांनी सांगितलं की तुला माझ्याशी युद्ध करावं लागेल. विश्वजित, कारण वीरता, शौर्य. त्यावेळी इंद्राने या मानधाता राजांना सांगितलं की ठीक आहे, परंतु तू अजून विश्वजित झालेला नाही आहे, कारण पृथ्वीवरती मथुरामध्ये मधुवनमध्ये एक राजा आहे लवणासूर, आणि हा लवणासूर जो आहे तो अत्यंत वीर आहे. ज्यावेळी तू त्याचा वध करशील त्याच वेळेनंतर तू माझ्याशी युद्ध करायला ये. आणि हे ज्यावेळी राजा मानधात्याने ऐकलं त्यावेळी राजा मानधाता त्या लवणासुरांच्या वधासाठी मथुरेमध्ये मधुवन इथे पोहोचलेले आहेत. हे लवणासूर राजा अत्यंत बलवान होते. शिवजींचं वर होतं. शिवजींद्वारा त्यांना एक त्रिशूळ प्रदान करण्यात आलं होतं. आणि हे त्रिशूळ जोपर्यंत त्यांच्या हातामध्ये आहे तोपर्यंत या विश्वामध्ये, या ब्रह्मांडामध्ये कोणीही विजयी होऊ शकत नाही, असा आशीर्वाद लवणासूरला होता. आणि मानधाता राजाने हे माहिती नव्हतं. आणि म्हणून लवणासूर आणि मानधाता ज्यावेळी यांचं युद्ध झालं त्यावेळी त्रिशूळाने राजा मानधातांचा वध त्यांनी केलेला आहे. परंतु याच राजा मानधातांच्या वधाचा बदला पुढे रामलीलेमध्ये शत्रुघ्नने लवणासुराचा वध करून घेतलेला आहे. त्याची आख्यानका उत्तर रामायणामध्ये शेवटी येणार आहे. तर अशा प्रकारे वर्णन केलेलं आहे की युवानाश्व आणि राजा मानधातांचं जीवनचरित्र. यानंतर पुढची वंशावली आहे महाराज सगर. यांची जीवन कथा देखील अत्यंत रोचक आहे. राखे कृष्ण मारे के, मारे कृष्ण राखे के, फार सुंदर यांचं जीवनचरित्र आहे. बहुक नावाचे राजा आहेत आणि या बहुक नावाच्या राजांना जवळजवळ 1000 पत्न्या आहेत. अत्यंत सुंदर या पत्न्या. आणि या पत्न्यांमध्ये जी पहिली पत्नी आहे ती होते गर्भवती. एकच पत्नी गर्भवती होते. आणि अचानक बहुक राजा जे आहेत ते आपलं शरीर सोडून देतात. ज्या पहिली राणी आहे तिला गर्भवती पाहून बाकीच्या ज्या राण्या आहेत 999 राण्या, त्यांच्या मनामध्ये द्वेष निर्माण होतो की हिला जर पुत्र झाला तर ही राजमाता म्हणून घोषित होईल, आम्हाला कोणी विचारणार नाही, म्हणून हिच्या पुत्राचं देखील आपण काय केलं पाहिजे, याला मृत्यूला मारलं पाहिजे. आणि म्हणून न कळत या राणीला बहुक राजाच्या राणीला जी गर्भवती होती तिला विष देण्यात आलं. परंतु राखे कृष्ण मारे के, मारे कृष्ण राखे के, हे विष दिलेलं देखील या बाळाचा जन्म झाला. ज्यावेळी जन्म झाला त्यावेळी आईलाही त्रास झाला नाही, मुलालाही त्रास झाला नाही. आणि हे बाळ जन्मातच जे विष दिलं होतं ते विष हातावर घेऊन बाहेर जन्माला आलेलं आहे. आणि म्हणून या मुलाचं नाव झालं सगर. गर म्हणजे विष. जे विषासहित बाहेर आले त्यांचं नाव आहे महाराज सगर. आणि हे महाराज सगर इक्ष्वाकू वंशामध्ये पुढे रामचंद्राचे वंशज आहेत. आणि याच सगर महाराजांनी वर्णन केलेलं आहे की 99 अश्वमेध यज्ञ केलेले आहेत. ज्यावेळी 99 अश्वमेध यज्ञ केल्यानंतर पुन्हा इंद्राला समस्या झाली की अरे, जर या सगर महाराजांनी अश्वमेध यज्ञ केले तर माझी जागा हे घेतील आणि माझं इंद्रपद जाईल. आणि म्हणून त्यांनी काय केलेलं आहे
की त्यांचा घोडा चोरलेला आहे आणि पाताळ लोकामध्ये जाऊन कपिल ऋषींच्या आश्रमाखाली बांधून दिलेला आहे. इकडे सगर महाराजांनी पाहिलं की घोडा यज्ञामध्ये नाही आहे. ब्राह्मणांनी विचारलं, मग हा घोडा आणण्यासाठी काय करावा? म्हणून त्यांनी आपला पुत्र जे आहेत असमंजस आणि त्याच्याबरोबर त्याचे 60,000 भाऊ, हे सगळे 60,000 पुत्र त्यांनी त्या घोडा शोधण्यासाठी पाठवले. त्यांनी पूर्ण विश्वामध्ये सगळीकडे तो घोडा शोधला, परंतु कुठेही त्यांना तो घोडा भेटलेला नाही आहे. पुन्हा ते सगर राजाकडे आल्यानंतर सगर राजाने सांगितलं की तुम्ही पाताळात जा, कुठेही जा, परंतु मला हा घोडा हवा आहे. आणि मग त्यांनी खुदाई करत करत या पृथ्वीची खोदकाम करत 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 ते पाताळात निघाले. म्हणून जो काही खोलीचा भाग त्यांनी खोदला जाताना पाताळामध्ये, तो आज देखील समुद्र पाण्याने भरलेला आहे. आणि आज जे आपण ते समुद्र पाहतो ते सगर राजांच्या पुत्रांनी केलेलं खोदकाम आहे. आणि मग हे 60,000 सगर राजाचे पुत्र पोचलेले आहेत कपिल ऋषींच्या आश्रमामध्ये. आणि तो शुभ्र घोडा त्यांनी पाहिला कपिल मुनींच्या आश्रमामध्ये. त्यांना आनंद झाला, परंतु आपला घोडा या ऋषींनी इथे चोरून आणल्याबद्दल त्यांच्या हृदयामध्ये क्रोध भावना निर्माण झालेली आहे. आणि हे सर्व कपिल मुनीवरती आक्रमण करण्यासाठी निघालेले आहेत. कपिल मुनींनी जाणलं की ही अत्यंत क्रूर आहेत आणि त्यांनी आपल्या बचावासाठी त्या 60,000 सगरपुत्रांना जाळून भस्म केलेलं आहे. बरेच दिवस झाले तरी आपली मुलं येत नाही आहेत आणि म्हणून सगर राजाने आपला पौत्र अंशुमान त्याला पाठवलेला आहे. आणि मग अंशुमान जो आहे ते त्या पदचिन्हाचं गमन करत पोहोचतात. तिथे पाहतात की कपिल ऋषी आहेत आणि सगळे जळून भस्म झालेले आहेत. अंशुमन जाऊन महाराज कपिल मुनींची क्षमा मागतात, त्यांना प्रार्थना करतात आणि विचारतात की यांचा उद्धार कसा होऊ शकतो? कारण यांचा पितृंचा जर उद्धार केला नाही तर माझ्या जीवनाचा काय अर्थ? आणि म्हणून ते कपिल ऋषींना विचारतात की यांचा मी उद्धार कसा करू शकतो? त्यावेळी कपिल ऋषींनी त्यांची जी नम्रता सहनशीलता बघितलेली आहे आणि सांगितलं की याला एकच उपाय आहे की गंगा येऊन, या भूतलावर गंगा माता येऊन जर त्यांच्या अस्थी त्याच्यामध्ये विसर्जित झाल्या तर नक्कीच यांना जे आहे ते या भौतिक शरीरातून किंवा या पापकातून ते मुक्त झाल्याशिवाय राहणार नाही. यांचा उद्धार माता गंगेद्वारेच निश्चित आहे. आणि मग प्रार्थना करून पुन्हा ज्या अंशुमान जे आहेत ते सगर राजाकडे गेले. सगर राजानं सगळा दृष्टांत सांगितला आणि मग सगर राजा जे आहेत त्यांनी शरीर सोडल्यानंतर अंशुमान जे आहेत ते गंगेला या भूतलावर आणण्यासाठी ते वनामध्ये जाऊन जवळजवळ 30,000 वर्ष त्यांनी तपस्या केलेली आहे. आणि त्यांनी तपस्या केल्यानंतर त्यांचा पुत्र जो आहे महाराज दिलीप ते राजगादीवर बसलेले आहेत. ज्यावेळी अंशुमान तपस्या करतायत त्यावेळी महाराज दिलीप जे आहे ते तपस्यामध्ये लागलेले आहेत. दिलीप राज्यकारभारामध्ये लागलेले आहेत. या दिलीप महाराजांच्या जीवनामध्ये देखील एक फार सुंदर घटना आहे. दिलीप महाराज जे आहेत ते अत्यंत धर्मनिष्ठ, प्रामाणिक, त्यांच्यामध्ये पूर्णपणे शरणागती आहे गुरुप्रती आणि गुरूंच्या वचनाप्रती. बराच कालावधी झाला तरी दिलीप महाराजांना पुत्र नाही आहे. म्हणून वशिष्ठ ऋषीकडे जातात आणि ते विचारणा करतात की याचं कारण काय आहे. त्यावेळी वशिष्ठ ऋषी सांगतात की तुझ्याकडून मागे काही वर्षांपूर्वी एक गोमातेप्रती अपराध झालेला आहे, म्हणून तू माझी जी नंदिनी गाय आहे त्या नंदिनी गायीची सेवा करायची आहे आणि तिला कोणत्याही प्रकारची इजा होऊन द्यायची नाही आहे, तिची काळजी घ्यायची आहे. तिची सेवा केल्यानंतर तुला पुत्र प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आणि मग दिलीप महाराज स्वतः त्या नंदिनी गायीची, ते आणि त्यांची पत्नी नंदिनी गोमातेची सेवा करत, नंदिनी गोमातेची पूजा करत
आणि तिचं कार्य इवन महाराज दिलीप तिला जंगलामध्ये घेऊन चरण्यासाठी स्वतः जात असत. एक दिवशी महाराज दिलीप ज्यावेळी पोहोचले जंगलामध्ये गाईला घेऊन आणि थोडंसं दुर्लक्ष झाल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की त्या नंदिनी गाईचं मुख जे आहे वाघाने पकडलेलं आहे. आता बाण मारू शकत नाही आहे, कारण पूर्ण जबडा वाघाच्या तावडीत आहे. त्यांनी वाघाला विनंती केली की अरे, ही नंदिनी गाय माझ्या गुरुची सेविका आहे, कृपा करून तू तिला सोडून दे आणि तिच्या वाटण्या मी तुला अजून काही मांस मी तुला देऊ इच्छितो. वाघाने सांगितलं तसं काही होणार नाही, मला हिचं स्वादिष्ट मांसच खायचं आहे. शेवटी दिलीप महाराजांनी हेच त्याला सांगितलं की ठीक आहे, तू तिला सोडून दे, पण मला तू भक्षण कर. विचार करा, प्राण जाय पर वचन न जाय. त्यांनी स्वतःला वाघापुढे प्रकट केलेला आहे की तू मला खा, परंतु त्या गाईला सोडून दे. आणि वाघाने जे आहे गाईला सोडून दिलेलं आहे आणि दिलीप महाराजांना प्रकट होऊन त्यांनी आशीर्वाद दिलेला आहे. एक देवता आहेत ते त्यांनी आशीर्वाद दिला की नक्कीच भविष्यामध्ये तुला चांगला पुत्र प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आणि हे महान पुत्र देवतांच्या ऋषींच्या आशीर्वादाने झाले. त्यांचं नाव झालं महाराज भगीरथ. दिलीप महाराज मग जवळजवळ 32,000 वर्ष त्यांनी राज्य केलं आणि उर्वरित आयुष्य तपस्यासाठी निघून गेल्यानंतर भगीरथ महाराजांनी राज्यकारभार सांभाळलेला आहे. आणि भगीरथाने देखील आपल्या काही कालावधीनंतर राज्य केल्यानंतर ते देखील तपस्येला गेलेले आहेत आणि त्यांनी भगीरथाने अत्यंत उग्र तपस्या केलेली आहे. आणि त्या तपस्येला प्रसन्न होऊन गंगामाता प्रकट झालेली आहे. गंगेमातेने सांगितलं की मी तुझ्या पूर्वजांचा उद्धार करण्यासाठी येऊ इच्छिते, येण्यास तयार आहे, परंतु माझा वेग अत्यंत इतका प्रभावशाली आहे की मी पाताळात देखील थांबू शकणार नाही. तर माझ्या वेगाला नियंत्रण करण्यासाठी तुला काहीतरी करावं लागेल. मग काय करावं, तर माझा वेग आवृत्त करण्यासाठी शिवजींना प्रार्थना कर. ते त्यांच्या गुरुकडे गेलेले आहेत. त्यानंतर भगीरथ महाराज त्यांनी विचारलं की आपल्या गंगेला वेग थांबवण्यासाठी गंगेचा मी कोणाला प्रार्थना करू. आणि मग त्यांनी सांगितलं की शिवजींची आराधना करा. आणि भगीरथ महाराजांनी शिवजींची आराधना करून शिवजींनाही प्रसन्न केलेलं आहे. आणि मग गंगामाता शिवजींच्या जटेमध्ये प्रकट झालेली आहे. आणि मग ती भूतलावरून पाताळामध्ये देखील गेलेली आहे. आणि तिथे त्यांनी जे काही 60,000 भगीरथांचे वंशज होते त्यांचा उद्धार केलेला आहे. म्हणून आपण गंगेला देखील भगीरथी गंगा असं म्हणतो. हे आहे रामचंद्रांचे वंशज. या रामचंद्राच्या वंशजानंतर जे जवळजवळ 14वे वंशज आहेत त्यांचं नाव आहे महाराज रघु. रघु महाराज हे याच रघुच्या महाराजांच्या नावावरून एक भट्टाचार्य आहेत, त्यांनी रघुवंश ही फार सुंदर एक रामायणावर टीका लिहिलेली आहे. याच रघु नावांवरून भगवान श्री रामचंद्रांना राघव, रघुवीर, रघुनाथ अशी बरीच नावं त्यांना पडलेली आहेत, दिली गेलेली आहेत. हेच महाराज रघु यांनी एकदा विश्वजित यज्ञ केलेला होता. या विश्वजित यज्ञामध्ये ते पूर्ण पृथ्वीचे सम्राट झाले आणि जी पृथ्वीचं साम्राज्य जो काही राजांकडून विविध कर आला होता हे सगळं घेऊन विश्वजित यज्ञ झाल्यानंतर त्यांनी ते सर्व ब्राह्मणांना दान देऊन टाकलेलं आहे. आणि स्वतः ते एका साधारण सेवकाप्रमाणे राज्याची सेवा ते करत आहेत, महाराज रघु. आणि त्याचवेळी ज्यावेळी सर्व दान केल्यानंतर त्यांच्याकडे एक ऋषी पुत्र आले, त्यांचं नाव होतं कौत्स. हे कौत्स ऋषीपुत्र ज्यावेळी महाराजांकडे आले, रघु महाराजांनी त्यांचं स्वागत केलेलं आहे. आणि रघु महाराजांचं स्वागत केल्यानंतर रघु महाराजांनी ज्यावेळी त्यांना
वर्णन आलेलं आहे की रघु महाराजांनी सगळं दान केलं, तर त्यांचं जे पाद प्रक्षालन आहे ते त्यांनी मडक्याच्या जलातून केलेलं. जिथे सोन्याचं भांडं वापरायचं तिथे मडक्याचं भांडं ते वापरत होते. इतकं त्याग आणि समर्पण त्यांनी केलेलं आहे. आणि कौत्स ऋषी ज्यावेळी ते आले, त्यांनी पाहिलं की राजा दिसतो तर आहे, असा आहे तर राजा, परंतु असा दिसतो आहे बहुतेक त्यांनी सर्व काही दान केलं असेल. म्हणून कौत्स ऋषी आपले बुद्धी लावून त्यांनी काही राजाकडे मागितलेलं नाही आहे. परंतु रघु महाराज जाणतात की प्रत्येक येणाऱ्या याचकाला काहीतरी दान दिलं पाहिजे, आणि कोणताही याचक माझ्याकडे आला तर काही दानासाठीच आलेला असेल, म्हणून ते विनंती करतात की कृपा करून मी तुम्हाला काही दान देऊ शकतो का. ते म्हणतात की नाही, काही बोलत नाहीत, ते शांत राहतात. महाराज रघु पुन्हा पुन्हा विनंती केल्यानंतर ते म्हणतात की ठीक आहे, मी तुला सांगतो की मी माझ्या गुरुकडून बऱ्याचशा विद्यांचं अध्ययन केल्यानंतर मी त्यांना विचारलं की मी काय गुरुदक्षिणा तुम्हाला देऊ शकतो. कौत्स हे रघुंना सांगू लागले. गुरूंना मी प्रार्थना केल्यानंतर गुरुंनी सांगितलं की मला काही नको आहे, तू तुझ्या जे काही शास्त्रांचं अध्ययन आहे त्याचा प्रचार करत राहा. परंतु मी 3-4 वेळा विचारल्यानंतर ते क्रोधित झाले आणि त्यांनी माझ्याकडे 14,000 करोड सुवर्ण मुद्रा मागितलेल्या आहेत. इतक्या सुवर्ण मुद्रा आता या भूतलावर तूच एक राजा देऊ शकत होता, म्हणून याच भावनेने मी तुझ्याकडे आलो होतो. परंतु तू तर सर्व दान करून बसलेला आहेस, त्यामुळे आता माझ्याकडे दुसरा पर्याय नाही आहे. राजाला वाईट वाटलं की ब्राह्मण आपल्या दारी आलेला आहे. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर वचन न जाय. त्यांनी सांगितलं ठीक आहे, काही चिंता नाही आहे, तुम्ही वास्तव्य करा आणि मी काहीतरी प्रयत्न करतो, लवकरात लवकर तुम्हाला तुमचं दान कसं मिळेल याच्याविषयी मी प्रयत्न करतो. आता तर काही नाही आहे, सगळं ब्राह्मणांना दान दिलेलं आहे, परतही मागू शकत नाही. मग राजाने विचार केला की मी जर देवतांवरती आक्रमण करून प्राप्त करण्याचा प्रयत्न केला तर, कारण करू शकतो मी, परंतु देवी देवता त्यांचा जो काही कार्यभार आहे, समजा पाऊस आहे, सूर्यकिरण आहे, अन्नधान्य आहे, ते सर्व विपुल प्रमाणात त्या राजाला प्रदान करत होते. त्यामुळे ते आपला कार्यभार जर योग्य पद्धतीने देत असतील तर त्यांच्यावर आक्रमण करून काहीही मिळणार नाही आहे. हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी सारथीला सांगितलं की रथ मी आज रथामध्येच झोपेन आणि सकाळी बघू आपल्याला काय करायचं आहे. आणि त्यांच्या मनामध्ये सुरू झालं की मी विश्वजित आहे, या पृथ्वीवरती सगळीकडे माझं राज्य आहे. म्हणजेच या पृथ्वीवरती त्यावेळी पृथ्वीवरती हिमालयामध्ये अलकापुरीमध्ये कुबेरजी राहत होते. आणि महाराज रघु हे इतके वीर होते की त्यांनी पूर्ण साम्राज्य जिंकल्यामुळे कुबेर देखील हा त्यांचा मांडलिक होता. आणि त्याच्याकडून आपण जर कर मागितला किंवा त्याच्यावर जर आक्रमण केलं तर नक्कीच आपल्याला आपली इच्छा किंवा आपल्याला ते दान प्राप्त होईल. ह्या भावनेने महाराज रघु रथामध्ये झोपलेले आहेत. सकाळी उठणार आणि त्यांनी युद्धाचा शंख फुकणार, त्यावेळी खजांची आलेला आहे. आणि खजांचीने सांगितलं की महाराज आपल्या खजानामध्ये कितीतरी सुवर्ण मुद्रा येऊन पडलेल्या आहेत. कारण कुबेरांना माहिती होतं की उद्या जर हे माझ्यावर युद्ध करण्यासाठी आले रघु तर मला हे सगळं द्यावंच लागेल. आणि त्यांची नीतिमत्ता ही कुबेरांना माहिती होती आणि म्हणून त्यांचं जे कोठार आहे ते त्यांनी सुवर्णमुद्राने भरून टाकलेलं आहे. परंतु रघु महाराज कौत्सला बोलवलं आणि त्याला सांगितलं की जेवढ्या सुवर्णमुद्रा आहेत, तुला जेवढ्या हव्यात तेवढ्या तू सगळ्या घेऊन जा. ते म्हणे नाही, जेवढ्या मला हव्या आहेत तेवढ्या मी घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यांनी मोजून घेतल्या आणि त्या गुरुला त्यांची गुरुदक्षिणा दिली. उरलेल्या सुवर्णमुद्रा पुन्हा रघुराजांनी ब्राह्मणांना दान देऊन दिलेलं आहे. आणि अशा प्रकारे रघु महाराजांचं जीवनचरित्र आहे. प्राण जाय पर वचन न जाय. आणि याच रघुवंशाचे वंशज अंबरीश महाराज
ज्यांची श्रीमद भागवतमध्ये फार सुंदर कथा आहे. सवय मन कृष्ण पदारविंदयो, मन आणि आपली इंद्रिय पूर्ण भगवंताच्या सेवेमध्ये लावलेली आहेत. कशा प्रकारे दुर्वासा ऋषीवर त्यांनी विजय प्राप्त केलेला आहे हे अंबरीश महाराज हे देखील रघुवंशामध्येच येतात. त्यानंतर महाराज अज यांची देखील फार सुंदर कथा आहे आणि या अज महाराजांचे वंशज आहेत महाराज दशरथ. तर फार सुंदर या अज महाराजांची देखील कथा आहे की कशा प्रकारे अज महाराज जे आहे ते एकदा अज महाराजांकडे, अज महाराज देखील असेच दानवीर आहेत, पूर्णपणे सत्यनिष्ठ आहेत. तर एक दिवशी एक ब्राह्मण त्यांच्याकडे येतो आणि ते सांगतात की राजा, मला तुझ्याकडून काही दान हवं आहे. तर राजा अज सांगतात की माझ्याकडून काय तुम्हाला दान हवं आहे, काय हवं आहे ते मागा. ते म्हणे मला तुझ्या मेहनतीचं फळ किंवा तुझ्या मेहनतीने कमवलेली गोष्ट हवी आहे. राजा म्हणे सगळं माझंच आहे. ते म्हणे नाही, हे प्रजेचं आहे, तुझ्या मेहनतीने मला काहीतरी कमवलेलं हवं आहे. आणि मग महाराज अज जे आहेत ते आपला सर्व राजपाट सोडून एका साधारण व्यक्तीचं जीवन जगतात, साधारण व्यक्ती बनतात. आणि तर आता राजाला राज्यामध्ये कोणी काम देईना, आता राजाला कोण काम देणार, सगळे ओळखतात. मग राजा अज दुसऱ्या राज्यामध्ये जातात, झाडाची सुकी लाकडे ते तोडतात आणि ती विकून एक जो काही त्यावेळेचा एक मुद्रा असेल ती मुद्रा आणून साधूंना ते दान देतात. आणि अशा प्रकारचे राजा हे या वंशावलीमध्ये होऊन गेले. आणि याच राजाचे पुत्र आहेत महाराज दशरथ. त्यांची देखील फार सुंदर कथा आहे. याच वंशावलीमध्ये खटवांग महाराज देखील येतात. खटवांग महाराज जे आहेत ते अत्यंत बलवान आहेत. देवी देवता देखील यांना आपल्याबरोबर युद्ध करण्यासाठी नेहमी बोलवत असतात. एकदा असंच युद्ध करण्यासाठी देवी देवतांनी त्यांना बोलवलेलं आहे. असुरांबरोबर युद्ध करताना ते विजयी झालेले आहेत आणि देवी देवतांना विचारलं तुम्हाला आता आशीर्वाद काय हवा आहे ते मागा. खटवांग महाराजांनी सांगितलं की फक्त मला सांगा की माझ्याकडे वेळ किती बाकी आहे. देवी देवताने पाहिलं आणि त्याने सांगितलं की तुझ्याकडे काही मिनिटच बाकी आहेत, त्यानंतर तुझं हे शरीर सुटणार आहे. खटवांग महाराज या भूतलावर आलेले आहेत आणि त्याने भगवंतांच्या चरणावरती ध्यान लावून हे शरीर सोडलेलं आहे. श्रीमद भागवतमच्या दुसऱ्या स्कंदामध्ये यांचं वर्णन आलेलं आहे. खटवांग महाराजांचं हे देखील रामाचे वंशज मानले जातात. तर हे शिकवत आहेत की कशा प्रकारे आपल्याला देखील वेळ कधी येईल माहिती नाही, त्याआधी भगवंताच्या चरणावरती उत्पन्न झाली पाहिजे. तशी ही वंशावली आहे. शेवटच्या टप्प्यात सत्यवादी हरिश्चंद्राची कथा आपण करणार आहोत. हरिश्चंद्र महाराज हे सत्यवचनी होते, सत्यवादी होते. आपल्या धर्माचं ते पालन करायचे. फार सुंदरी राजा हरिश्चंद्राची कथा वर्णन केलेलं आहे की महाराज जे त्यांची एक पत्नी आहे तिचं नाव आहे तारा आणि पुत्र आहे रोहित. महाराज हरिश्चंद्र जे आहे रोज सकाळी उठल्यानंतर भगवंताच्या कथा कीर्तनात तर विलीन व्हायचेच, कथा कीर्तनामध्ये पूर्णपणे मग्न तर व्हायचेच, परंतु ते कधीही भोजन घेत नसत जोपर्यंत ते गोदान, अन्नदान, वस्त्रदान, सुवर्णदान जोपर्यंत ते करत नव्हते तोपर्यंत ते भोजन देखील स्पर्श करत नव्हते. आणि नेहमी ते धार्मिक वृत्तीचं पालन करत असे. असंच एक दिवशी महाराज हरिश्चंद्र हे झोपले असताना स्वप्नामध्ये त्यांनी पाहिलं की मी माझी सारी संपत्ती, माझं साधं ऐश्वर जे आहे ते ब्राह्मणाला दान दिलेलं आहे. स्वप्नामध्ये त्यांनी पाहिलेलं आहे नाही. आणि मग सकाळी उठल्यानंतर त्यांनी सर्व ऋषीमुनींना बोलवलेलं आहे आणि ऋषीमुनींना बोलवल्यानंतर त्यांनी विचारलं की रात्री स्वप्न मला अशा प्रकारचं पडलेलं आहे की मी सारी पृथ्वी ब्राह्मणांना दान देतोय, याचं तात्पर्य काय आहे.
आणि मला असं वाटतं की मी सर्व काही माझं ऐश्वर ब्राह्मणांना दान दिलं पाहिजे. फार मोठी गोष्ट नाही आहे. बऱ्याच वेळा आपण स्वप्नामध्ये विचार केलेलं दानही देत नाही. तर महाराज हरिश्चंद्र स्वप्नामध्ये दिलेलं दानाविषयी ते विचार करत आहेत. आणि मग त्याच वेळी विश्वामित्र मुनी ऋषी त्यांच्या दरबारामध्ये येतात. धार्मिक वृत्तीचं पालन महाराज हरिश्चंद्र विश्वामित्र मुनींचं स्वागत करतात आणि स्वागत केल्यानंतर त्यांचं पादप्रक्षालन केल्यानंतर त्यांना विचारणा करतात की महाराज, मी रात्री स्वप्नामध्ये मी अशा प्रकारची गोष्ट पाहिली की मी हे सर्व दान केलेलं आहे. कृपा करून माझी अशी इच्छा आहे की हे दान आपण स्वीकार करावं. विश्वामित्र मुनींनी सांगितलं की तथास्तु. हे राजन, तुझं जे काही साम्राज्य, तुझं जे काही ऐश्वर आहे ते मी स्वीकार करतो. आणि ते सर्व दान राजा धर्मात्मा हरिश्चंद्राकडून वर्णन आलेलं आहे, विश्वामित्र मुनीने स्वीकारलेलं आहे. आणि त्यावेळी विश्वामित्र मुनींबरोबर जवळजवळ 1100 साधू आहेत. आणि मग दान दिल्यानंतर, भोजन केल्यानंतर विश्वामित्र मुनींनी सांगितलं की ठीक आहे, आता आम्ही निघतो आहोत, परंतु हे राजा हरिश्चंद्र, तू आम्हाला काहीतरी दक्षिणा देणं अत्यंत गरजेचं आहे. कारण ब्राह्मणाला दक्षिणा ही दिली गेली पाहिजे. तर म्हणे हरिश्चंद्र महाराजांनी सांगितलं की मी तर तुम्हाला सर्व दान देऊन बसलेलो आहे, आता माझ्याकडे काहीच नाही आहे आणि मी तुम्हाला कसं काय आता दान देऊ शकतो. ते म्हणे नाही, तू धर्मात्मा आहेस आणि धर्मात्मा असल्यामुळे आता तू आम्हाला काहीतरी, आम्ही जास्त काही नाही मागत, परंतु शास्त्रानुसार धर्मानुसार तू आम्हाला काहीतरी दक्षिणा दिली पाहिजे. ते म्हणे ठीक आहे महाराज, आता तर माझ्याकडे काही नाही आहे. हे राजदरबार सर्व काही मी दान तुम्हाला दिलेलं आहे, परंतु मला 1 महिन्याचा अवधी द्या. 1 महिन्याच्या अवधीमध्ये मी तुम्हाला तुमच्या 1100 सुवर्णमुद्रा प्रदान करेन. विश्वामित्र मुनी म्हणले ठीक आहे, काही चिंता नाही, तथास्तु. आणि मग हरिश्चंद्र महाराज, तारा त्यांची पत्नी आणि त्यांचा पुत्र रोहित हे सगळे वस्त्र अलंकार सोडून राज्यामध्ये निघाले आणि राज्यामध्ये ते काम शोधू लागले. कुठंतरी काम करून, आम्ही कार्य करून, मेहनत करून मी ऋषींचं जे ऋण आहे ते मी फेडल्याशिवाय राहणार नाही. परंतु विश्वामित्र मुनींनी आदेश दिला हरिश्चंद्राला की हे माझं राज्य आहे, मला तू दान दिलेलं आहे, तर माझ्या राज्यामध्ये तू राहता कामा नये, माझ्या राज्यामध्ये तू राहता कामा नये. विचार करा, नाही एखादा असता तर धर्म रक्षितो धर्म, की धर्म जो आहे तोच धर्माचं रक्षण करतो. जे धर्माच्या नियमावर चालतात नक्कीच त्यांच्या जीवनामध्ये संकट समस्या येतात, परंतु त्यांचं रक्षण शेवटी धर्मच करणार आहे. यांनी विचार ठीक आहे म्हणे, काही चिंता नाही आहे. हरिश्चंद्र राजा मग तिथून निघाले आणि काशीला पोहोचले. काशीमध्ये शिवजी हे राजा आहेत, त्यामुळे तिथे कोणाचं राज्य नसतं. शिवजींच्या त्या राज्यामध्ये हे पूर्ण दिवसभर शोधतात की आम्हाला काहीतरी कार्य मिळेल, परंतु कोणीही त्यांना कार्य देत नाही, त्यांना कोणतं काम देत नाही. आणि यामुळे त्यांना जेवणाचे हाल होऊन जातात, कृश होऊन जातात. राजा हरिश्चंद्र आणि त्यांची पत्नी तारा. शेवटी 1 दिवस उरतो. आता 1 दिवस बाकी आहे. विश्वामित्र मुनी पोहोचतात आणि विश्वामित्र मुनी सांगतात की राजा हरिश्चंद्र, तुझ्याकडे तू दिल्याप्रमाणे तू दक्षिणा अजून दिलेली नाही आहे आणि ती दक्षिणा तू आम्हाला द्यायला हवी. तो म्हणे मी प्रयत्न करत आहे, परंतु माझ्याकडे आता काहीच प्राप्त होत नाही आहे, परंतु मी तुम्हाला वचन देतो की आज संध्याकाळपर्यंत काही ना काही मी ते दान एकत्र करून तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. आणि मग
हे विश्वामित्र म्हणे, ठीक आहे, काही चिंता नाही, संध्याकाळपर्यंत मी वाट पाहतो. आणि विश्वामित्र मुनी गेल्यानंतर महाराज राजा हरिश्चंद्र हे गंगेला प्रार्थना करतात की हे गंगा मैया, मी आतापर्यंत जे काही धर्माने वागलो, मी जे काही धर्माचं आचरण केलं, याचं फळ कृपा करून मला आता जे मला धर्माचं पालन करायचं आहे त्याच्यामध्ये पालन करण्यासाठी मला शक्ती आणि मला बुद्धी आणि तशी क्षमता प्राप्त होऊ दे, अशी प्रार्थना गंगे मातेला करून ते रडू लागले. आणि ही त्यांची अवस्था त्यांची पत्नी तारा हिला पाहाविली नाही. आणि ती त्यावेळी राजा हरिश्चंद्राकडे आलेली आहे आणि त्यांना म्हणालेली आहे की मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही मला आणि माझ्या मुलाला बाजारामध्ये सेवक म्हणून विकून टाका आणि त्यातून जे धन येईल किंवा त्यातून जे सुवर्णमुद्रा येतील त्यांनी तुम्ही जे काही तुम्हाला दान द्यायचं आहे, दक्षिणा द्यायची आहे, ती तुम्ही देऊन टाका. राजा म्हणे की मी असं कसं करू शकतो, मी पती आहे, मी असं अधार्मिक कार्य करू शकत नाही, मी तुला विकू शकत नाही. मग ही तारा म्हणते, ठीक आहे, तुम्ही मला विकू शकत नाही, परंतु मी स्वतः विकली जाऊ शकते. आणि मग तारा जी आहे स्वतःला बाजारामध्ये उभी, विचार करा, जी साम्राज्ञी आहे ती उभी राहते आणि कोणीतरी मला खरेदी करा अशी ती दवंडी पिटवते. एक पंडित व्यक्ती तिला सांगतो की ठीक आहे, मी तुझा नोकर म्हणून किंवा मी तुला चाकर म्हणून घेऊन जाईन, परंतु तुला काय काय कामं करावी लागतील ते सांगतात. म्हणे माझी पत्नी आजारी आहे, तिची पूर्ण सेवा तुला करावी लागेल, तिचे कपडे धुवावे लागतील, तिच्यासाठी कुकिंग करावे लागेल, तिचं औषध बनवावं लागेल, शेण काढावं लागेल, गायींची सेवा करावी लागेल आणि माझ्या पूजेची पूर्ण तयारी तुला करावी लागेल, कारण मी वृद्ध होत चाललेलो आहे. त्यावेळी तारा सांगते की तुम्ही काहीही सांगा, मी ते सर्व कार्य केल्याशिवाय राहणार नाही. आणि मग तो जो ब्राह्मण आहे तो म्हणतो, ठीक आहे, मी 500 सुवर्णमुद्रा तुझ्यासाठी मी देऊ इच्छितो, त्याच्यापेक्षा मी तुला त्यापेक्षाही कमी किमतीमध्ये मला मिळतील, परंतु तू सुशील आणि सुदगुणी वाटतेस म्हणून मी तुला 500 सुवर्णमुद्रा देईन. आणि राणीने हो म्हणून सांगितलेलं आहे आणि त्या 500 सुवर्णमुद्रा घेऊन महाराज हरिश्चंद्राच्या हातामध्ये दिलेल्या आहेत. आणि आता तारा निघालेली आहे या ब्राह्मणाबरोबर. त्यावेळी तिचा जो पुत्र आहे रोहित, आईच्या विरहाने, फार लहान बालक आहे, 7 वर्ष बालक आहे रोहित, तो आईच्या विरहाने महाराज माता आई ताराच्या कमरेभोवती आलिंगन करतो, रडू लागतो. शेवटी तारा विनंती करते की कृपा करून तुम्ही यालाही माझ्याबरोबर घ्या. तो म्हणे, तो आला तर तुझी कामं होणार नाही आहेत. ती म्हणे, नाही, मी माझ्या कामामध्ये कोणताही व्यत्यय आणि कोणताही खंड पडू देणार नाही आहे. मग ते जे पंडित जे आहेत ते विचार करतात, ठीक आहे म्हणे, हा माझ्यासाठी फुलं आणि तुलसी आणण्याचं काम करू शकतो, तर ठीक आहे, मी याच्या फक्त 100 सुवर्णमुद्रा देईन. ठीक आहे. आणि अशा प्रकारे 100 सुवर्णमुद्रा यांनी दिलेल्या ते 600 सुवर्णमुद्रा महाराज हरिश्चंद्राच्या हातामध्ये पडलेल्या आहेत. त्यानंतर वर्णन आलेलं आहे की इथे महाराज हरिश्चंद्र, राजा हरिश्चंद्र स्वतः आता विकण्यासाठी उभे राहिलेले आहेत. आणि त्यावेळी स्मशानामध्ये अग्नी लावणारा जो चांडाळ असतो तो चांडाळ तिथे येतो आणि तो म्हणतो की मला असा धडधाकट मनुष्य हवा आहे आणि तू योग्य दिसत आहेस, मी तुला विकत घेईन, किती किंमत आहे ती सांग. त्यांनी सांगितलं, तुम्ही किती देऊ इच्छिता? ते म्हणे 500च्या वर मी देऊ शकत नाही सुवर्णमुद्रा. आणि अशा 1100 सुवर्णमुद्रा राजा हरिश्चंद्राकडे झालेल्या आहेत आणि संध्याकाळच्या आत त्यांनी त्या 1100 सुवर्णमुद्रा राजाला विश्वामित्राला दिलेल्या आहेत. धर्म रक्षितो धर्म, की धर्माचं रक्षण करतो. आणि मग राजा हरिश्चंद्र हे स्मशानामध्ये जाऊन तिथे
कर घ्यावा लागत असे. कारण आता हा पूर्ण दासत्वमध्ये महाराज हरिश्चंद्र आहेत त्या चांडाळाच्या. विचार करा, राजा स्वप्नामध्ये दान दिल्यामुळे चांडाळाच्या हाती कार्य करावं लागत आहे, परंतु आपला धर्म सोडत नाही आहेत. आणि मग त्यांना अन्न काय, तर जे पिंड घातले जातात, अंतिम संस्कार करताना पिंड घालावे लागतात, जे पिंड घातले जातात त्यातून उरलेलं भोजन किंवा त्यातून उरलेलं अन्न ते शिजवून खाणं, हे अन्न आहे महाराज हरिश्चंद्राचे. 56 भोग खाणारे हरिश्चंद्र, आज त्यांच्यावर ही वेळ आली. ह्याच्यातून फार सुंदर एक आपल्याला लेसन घ्यायचं आहे की आपल्याही जीवनामध्ये काहीही वेळ येऊ शकते, परंतु अशा वेळी आपण किती धर्माचं पालन करतो, आपण किती धर्माचं अनुसरण करतो, ही धैर्याची परीक्षा आपल्या जीवनामध्ये नक्कीच राहणार आहे. महाराज हरिश्चंद्र जे आहेत आपल्या कार्यामध्ये पूर्णपणे रोज तिथे जो कोणी येईल तर कफन टाकण्याचं देखील, त्याला जर कफन द्यायचं असेल तर त्याचेही पैसे राजा हरिश्चंद्राला घेणे भाग होते. अग्नी लावून लावून हरिश्चंद्र महाराज एकदम अन्न नाही आणि एकदम कुरूप झाले होते, काळकुट्ट झाले होते महाराज हरिश्चंद्र. आणि मग इकडे ताराजी आहे ती पंडिताच्या घरी पूर्णपणे काम करत होते. आणि त्याच वेळी एक दिवशी अशाच वेळी रोहित तुलसी आणि पुष्प आणण्यासाठी एक सर्प चावून रोहितचा मृत्यू झालेला आहे. सुरुवातीला ही इतक्या कामामध्ये गुंग असल्यामुळे तिच्या लक्षात आलं नाही की रोहितचा जीव गेलेला आहे. आणि ज्यावेळी तिला कळालं त्यावेळी तिने आक्रोश केलेला आहे. आता किती बिकट अवस्था. पती गेला, राज्य गेलं, साम्राज्य गेलं, दासी म्हणून सेवा करावी लागते, आणि आता पुत्र देखील त्यांच्यापासून दूर झालेला आहे. आणि मग वर्णन आलेलं आहे की ही तारा आता शेवटी अंगावर एकच वस्त्र आहे, एकच साडी आहे. तर ही तारा जी आहे ती मुलाला घेऊन स्मशानभूमीमध्ये पोहोचते. तारा आणि इकडे हरिश्चंद्र ह्या दोघांची भेट होते, परंतु दोघंही एकमेकाला ओळखत नाही आहेत. आणि या मुलावरती आता कफन टाकायचं आहे. मग ते कफनाचे पैसे किंवा ते कफनही हिच्याकडं नाही आहे, कारण दासी आहे, विकली गेलेली आहे. आणि राजा हरिश्चंद्र हे धर्माचं पालन करतायत की त्यांना कळतं देखील की हा माझाच पुत्र आहे. ज्यावेळी तारा ते विचारतात की तू कोण आहेस आणि हा कोण आहे तुझा, त्यावेळी म्हणते की हा माझा पुत्र आहे आणि माझं नाव तारा आहे. कारण ताराही ओळखत नाही, कृष्ण हरिश्चंद्र झालेले असतात. त्यावेळी ज्यावेळी हरिश्चंद्र ऐकतात तेव्हा त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात की मी माझ्या मुलासाठी कफन देखील दान देऊ शकत नाही. मग शेवटी तारा आपल्या साडीमधली अर्धी साडी फाडून त्याचं कफन करते. आणि मग तिचं कफन, आणि आता तिला जाळणार रोहितला, त्यावेळी गाव जागं होतं. कारण तारा रडू लागते, क्रंदन करू लागते, गाव जागृत होतं. आणि गावामध्ये एक आवाज निघतो की ही जी तारा आहे ती काहीतरी चोरी करून पळालेली आहे. आणि सर्व गाव एकत्रित होतं. हरिश्चंद्राचा जो मालक आहे चांडाळ, तोही तिथे येतो. आणि गावकरी त्याला सांगतात की चोर आहे. आणि त्यावेळी चांडाळ जो आहे राजा हरिश्चंद्राच्या हातात तलवार देतो आणि सांगतो की ती चोर आहे, गावाचे मत आहे आणि तुला तिचा वध करावा लागेल. गुलाम आहे, धर्म रक्षितो, धर्माचं पालन केलं पाहिजे, कारण मालकाची आज्ञा आहे. आणि म्हणून राजा हरिश्चंद्र जे आहेत ते ताराला मारण्यासाठी तलवार उचलतात. याला म्हणतात धर्म. धर्म जो आहे तो पालन करणं अत्यंत कठीण आहे, परंतु जो या धर्म मार्गावर चालतो नक्कीच भगवंत जे आहेत त्यांना मदत केल्याशिवाय राहत नाही. त्या तलवारीच्या तिथे ती तलवार ज्यावेळी तारेच्या मानेवरती चालवतात, त्यांच्या पत्नीच्या मानेवरती, त्यावेळी ते एक सुंदर फुलमाळ होऊन जाते.
आणि दिव्य प्रकाश होतो आणि विश्वामित्र आणि आदी देवी देवता तिथे प्रकट होतात. भगवंत स्वयं तिथे प्रकट झालेले आहेत आणि राजा हरिश्चंद्राची ती धर्मनिष्ठ सत्यवादी सत्यता धर्माच्या चरणचिन्हाचा अनुगमन करण्याची वृत्ती पाहून भगवंत आणि देवी देवता देखील गदगद होतात. आणि शेवटी राजा हरिश्चंद्र विचारतात की हे भगवंता, तुम्हाला तर माहिती होतं की मी सत्यनिष्ठ आहे, प्रामाणिक आहे, धार्मिक आहे आणि मी सगळ्या गोष्टी तुम्ही मागितल्या असत्या तर मी आशाही दिल्या असत्या, परंतु इतकी मोठी परीक्षा घेण्याचं मागचं कारण काय? त्यावेळी भगवंतांनी फार सुंदर सांगितलेलं आहे की हे राजा, माझ्यासाठी तर तू सत्यवचनी होतास आणि असशीलही, परंतु मी सांगून तुला कोणी सत्यवचनी मानणार नाही. परंतु या सगळ्या लीलेमधून तू सिद्ध केलंस की तू सत्यवचनी हरिश्चंद्र आहेत आणि आता जग मान्य करेल. आणि यासाठी हा सगळा जो आहे तो लीला होती. त्याच प्रकारे आपल्या जीवनामध्ये देखील भगवंत जर कष्ट आणि समस्या देत असतील तर नक्कीच त्याच्यातून काहीतरी योग्य उद्भवणार आहे, हे नक्कीच. आणि अशा प्रकारे ही पूर्ण वंशावली महाराज रामांची आहे. यानंतर दशरथ महाराजांचा जन्म आणि दशरथ महाराजांच्या जन्मानंतर भगवान श्रीरामांचा जन्म, अशा प्रकारे या 3 दिवसामध्ये आपण चर्चा केलेली आहे. उद्या 4थ्या दिवशी आपण चर्चा करणार आहोत वाल्मिकी ऋषींचा जन्म, त्याचबरोबर दशरथ महाराजांचं राज्य, त्याचबरोबर दशरथ महाराजांना पुत्र कामेष्टी यज्ञ करतात आणि कशा प्रकारे या बालकांडामध्ये आपण उद्या खऱ्या अर्थाने प्रवेश करणार आहोत. तोपर्यंत जय श्रीराम. बोलो पवनसूत हनुमान की, सियावर रामचंद्र की जय. जगद्गुरु शील प्रभुपाद की जय. फार फार धन्यवाद. हरे कृष्णा.